करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खगोलीय घटनांचा अभ्यास करून केलेल्या रचनेमुळं या मंदिरात सूर्याच्या दक्षिणायनात आणि उत्तरायणात होणारा किरणोत्सव हा सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय आहे. दक्षिणायनात 9, 10 आणि 11 नोव्हेंबर तर उत्तरायणात 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी या दिवशी परंपरेनुसार पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या मूर्तीला चरण स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी किरणं मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचतात, तर तिसऱ्या दिवशी किरणांनी देवीचं मुख उजळतं. अलीकडे सूर्यकिरणांच्या प्रवासातील अडथळ्यांचा अभ्यास करताना अभ्यासकांना परंपरागत दिवसांच्या 2 दिवस अगोदरपासून सुरू होणारा किरणोत्सवाचा प्रवास हा किरणोत्सवाचाच भाग असल्याचं आढळून आलं. त्यामुळं 2018 पासून देवस्थान समितीनं अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार 5 दिवसांच्या किरणोत्सवाला सुरुवात केली. त्यानुसार यंदाच्या उत्तरायणातील किरणोत्सवाचा आज 5वा आणि शेवटचा दिवस होता. आज सूर्यकिरणं देवीच्या मुखापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु आजसुद्धा ढगाळ वातावरणामुळं सूर्यकिरणं कशीबशी गणपती मंदिरापर्यंत पोहोचू शकली. साधारण महाद्वारातून 6,980 एवढ्या लक्स क्षमतेनं आलेली किरणं ही गणपतीच्या पाठीमागे येईपर्यंत सदरेपर्यंत 3,770 इतकी क्षीण झाली होती आणि गणपती चौकात आणि पृथ्वी उमऱ्यापर्यंत अतिशय विरळ स्वरूपात हे किरणांचा प्रवास सुरू राहिला. परंतु त्यानंतर ढगांचं जे पुन्हा झालर आडवे आल्यामुळं हा किरणोत्सव आज देखील झालेला नाही आणि अशा रीतीने हा उत्तरायण कालावधीचा किरणोत्सव एकही दिवस न होता आज संपन्न झालेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला नोव्हेंबरचा किरणोत्सव मिळाला होता त्या पद्धतीनं बघता तर ह्या ढगांच्या झालरीमुळं एकही दिवस आपल्याला यावेळी किरणोत्सव मिळालेला नाही. आजसुद्धा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नाही, त्यामुळं भाविकांची निराशा झाली.